नमस्कार. मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तसे तर रोजच सर्व विषय महत्त्वाचे असतात, पण प्रत्येक वेगळ्या केसमध्ये वेगळा विषय हा महत्त्वाचा असतो. आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, कायदेशीर माहिती आवडत असेल, तर कॉमेंटमध्ये मला नक्की लिहून पाठवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला बेल आयकॉनला प्रेस करा, कारण तुम्हाला सर्व व्हिडिओ रोजच्या रोज मिळत जातील. चला आपण आज बघूया झिरो FIR म्हणजे काय. झिरो FIR ही बहुतेक लोकांना माहिती नाही आहे आणि ते काय असतं ते माहिती नाही. त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर झिरो FIR म्हणजे काय, आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्यावर बोलणार आहोत. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. नागरिकांच्या हक्कांशी संबंधित विषय आपण आज जाणून घेणार आहोत. तर बऱ्याच लोकांना पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर FIR नोंदवताना अडचणी येतात. का अडचणी येतात, कशाबद्दल येतात, तर ते आपण बघूयात. तर हा गुन्हा आमच्या हद्दीत झालेलाच नाही आहे. म्हणजे समजा आता काही मुलगी माहेरी येते किंवा दुसरीकडे जाते किंवा कुठल्या मावशीच्या गावाला, कुठल्या अनेक ठिकाणी वेगळ्या ठिकाणी काही काही वाद होतो, भांडणं होतात आणि मग आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तिथे म्हणतो की मला केस करायची, FIR करायची आहे. तर त्यावेळेला ते पोलीस स्टेशनमधील पोलीस म्हणतात की नाही, आमच्या हद्दीत हे येत नाही, तुम्ही इथं FIR करू शकत नाही. त्यावेळेला मात्र लोकांना खूप अडचण होते आणि आता काय करायचं, तर हा मोठा प्रश्न उद्भवतो. त्यासाठी मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे. तर आमच्या हद्दीत हा गुन्हा येत नाही, हा झालेला नाही आहेत, आमची हद्दही येत नाही, असं बऱ्याच वेळा पोलीस लोक सांगतात. असं सांगितल्यावर FIR नाकारली जाते आणि मग अशा वेळेला झिरो FIR हा तुमचा कायदेशीर हक्क आहे. तर तुम्ही झिरो FIR करू शकता. तर मग सविस्तर आपण त्याबद्दल घेऊयात. तर झिरो FIR म्हणजे नक्की काय, तर झिरो FIR म्हणजे अशी FIR की गुन्हा ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेला नाही तरीसुद्धा कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये नोंदवता येतो, त्याला झिरो FIR असे म्हणतात. तुम्हाला मी मुद्दाम हे स्पष्ट असं सांगितलेलं आहे सावकाश बोलून की झिरो FIR कशाला म्हणतात. झिरो क्रमांक हा असतो म्हणून त्याला झिरो FIR म्हणतात. म्हणजे ज्यावेळेला केसचा नंबर दिला जातो त्यावेळेला त्याचा क्रमांक हा झिरोच असतो म्हणून त्याला झिरो FIR असे म्हणतात. त्यानंतर ती FIR संबंधित पोलीस स्टेशनला ट्रान्सफर केली जाते. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी गेलाय ती लोक सांगतात की आम्ही तुमची इथे केस नोंदवू शकत नाही, त्यावेळेला आपण त्यांना सांगायचं की मला झिरो FIR करायची आहे. मग ती केस नोंदवली जाते आणि मग ती पोलीस स्टेशनमधले पोलीस तुमच्या ज्या कायदेशीर पोलीस स्टेशन आहेत तिथे ते ट्रान्सफर करतात. नंतर झिरो FIR ही क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC कलम 154 नुसार नोंदवणे बंधनकारक असते पोलिसांना. अधिकार क्षेत्र हे कारण FIR नाकारण्यासाठी चालत नाही. FIR नोंदवणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. कुठली, झिरो FIR. कोणत्या गुन्ह्यासाठी झिरो FIR उपयोगी असते ते आपण बघूयात. लक्ष देऊन व्यवस्थित ऐका. बलात्काराच्या केससाठी, तसेच लैंगिक अत्याचार झाला असेल तर, महिला व बालकांवरील गुन्हे असतील तर, अपहरणाच्या केसमध्ये देखील नोंदवला जातो. गंभीर अपघात झाला असेल तरी नोंदवला जातो. सायबर क्राईम, नंतर खून, गंभीर मारहाण झाली असेल, विशेषतः महिला, अल्पवयीन आणि तातडीच्या प्रकरणांमध्ये झिरो FIR ही नोंदवली जात असते आणि महत्त्वाची देखील असते. झिरो FIR कशी दाखल करायची, तर जवळच्या कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता. गुन्ह्याची माहिती तोंडी किंवा लेखी देऊ शकता. झिरो FIR क्रमांकाने नोंदवली जाईल, म्हणजे त्याला हा झिरो नंबरच दिला जातो केसला. FIRला FIRची प्रतही तुम्हाला ही मोफत दिली जाते. नंतर ती FIR योग्य त्या पोलीस स्टेशनमध्ये ट्रान्सफर होते. FIRची कॉपी मागणे हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे. पोलिसांनी झिरो FIR नोंदवला नाही किंवा नकार दिला तर काय करायचं, वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजे SP किंवा DSP तुम्ही त्यांच्याकडे लेखी तक्रारही देऊ शकता. CRPC कलम 156(3) अंतर्गत मॅजिस्ट्रेटकडे अर्ज करावा. तुम्ही तिकडे अर्ज करू शकता. महिला प्रकरणात तुम्हाला महिला पोलीस अधिकारीची तुम्ही मागणी करू शकता. FIR नाकारल्यास पोलिसांवर कारवाई होऊ शकते का, तर पोलिसांवर जर FIR घेण्यास ते नाकारलं
तर त्यांच्यावर कारवाईही होऊ शकते. 0 FIRचे फायदे कोणते आहेत ते बघूयात. तात्काळ तुम्हाला न्याय प्रक्रिया सुरू होते, तुमचा वेळ वाचतो, नंतर पीडित व्यक्तीला संरक्षण मिळतं म्हणजे प्रोटेक्शन मिळतं, नंतर गुन्हेगार पळून जाण्याची शक्यताही कमी असते. महिलांसाठी मोठा कायदेशीर हा आधार आहे. 0 FIR हा तुमचा हक्क आहे, कृपा नाही तुमच्यावरती, म्हणजे तो तुमचा कायदेशीर अधिकारच आहे. कोणताही गंभीर गुन्हा घडल्यास हे आमच्या हद्दीत नाही हे उत्तर स्वीकारू नका. तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कॉमेंटमध्ये मला मेसेज नक्की करा. धन्यवाद.